जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हाती घेऊनी भवानी तलवार नरराक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला अशा प्रकारे काठी चारही दिशांना चालवून स्वतःच्या शरीरावरून कवच निर्माण केलं जातं आणि तलवारबाजी तलवार सुद्धा चारही दिशांना तिथे वार काढले जातात. तलवारीचे 52 पवित्रे आणि 52 प्रकारे ती चालवतात. स्वतःच्या शरीरामधून बंधनं काढून समोर मागे किंवा डाव्या उजव्या बाजूला असलेल्या शत्रूवरती या तलवारीने वार कसा करायचा ते याच्यात शिकवलं जातं. त्यामुळे युद्धामध्ये चारी दिशांनी शत्रू हल्ला करतो आणि चारी दिशांना या योद्ध्याचं लक्ष असायला लागतं. महाराष्ट्राचं शस्त्र म्हणून दांडपट्टा घोषित झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली की या महाराष्ट्राचं भाल्याचे 32 पवित्रे 32 प्रकारे भाला चालवता येतो. सुमारे 4 फूट लांबीचं याचं पातळ असतं म्हणजे प्लेट आणि त्याची मूठ विशिष्ट पद्धतीने असते. संपूर्ण हाताला त्याचं संरक्षण मिळेल असा दांडपट्टा लांबीला जास्त असल्यामुळे शरीराच्या सुमारे 9 ते 10 फुटाचं एक सर्कल तयार होतं आणि यामध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही. जो या घेऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करेल तो कापून तुकडे होतील. अशा प्रकारे पट्टा चालवणारे लोक आपल्याकडे होते. दोन्ही हातात पट्टा परिगंधाचं ट्रेनिंग दिलं जातं. हे घेऊन आधी शिकवलं जातं. म्हणजे शिकताना लागल्या कारण याचा वार बसला तर तो जायबंदी होऊ शकतो आणि म्हणून याच्यावरती आधी ट्रेनिंग दिलं जातं. परिगंधा हे खूप महत्वाचं आहे. योद्धा वेध घेत असतो समोरच्याला कसं मारता येईल
बनलेलं एक शस्त्र आहे. एक दोरी आहे, ती फेकून शत्रूला जखडून जवळ घेतलं जातं आणि दुसऱ्या शस्त्राने वार केला जातो. जसं बलराम जो आहे त्याचा सुद्धा पाश हे शस्त्र होतं. पाश फेकून तो त्याला जवळ आणायचा आणि नांगराने त्याला मारायचा. अशा रीतीने काही शस्त्र असतात, त्याच्यामध्ये पाश दोरीपासून बनलेले आहे. तर हे दोरीपासून बनलेले पाश आपल्याला म्हणतात. खरं तर हल्ली शीख लोक हे वापरतात, परंतु शरीराची लवचिकता आणि तुमचं चारी दिशाकडे असलेलं लक्ष आपलं लक्ष असायला पाहिजे. याच्यामध्ये मानसिकता डेव्हलप होत राहते. तर अशा रीतीचं हे चक्र आहे. त्यामध्ये सगळ्या प्रकारची शस्त्र व्यवस्थित चालवता यायला पाहिजे आणि म्हणून असे काही मर्दानी खेळ ज्याला म्हणतात, हे अशा रीतीचे खेळ खेळण्याची सुद्धा त्या ठिकाणी सराव केला जातो, प्रॅक्टिस केली जाते. याच्याशिवाय काही पैसे खेळ सुद्धा शिकवले जातात. कारण शरीराबरोबर बुद्धी सुद्धा तल्लक असायला लागते. शस्त्र चालवणं म्हणजे ते हातात तलवार घेऊन चालवणं नसतं, तर समोरच्याचे वार डावपेच आपल्याला समजायला लागतात आणि त्यासाठी अशा प्रकारची टेक्निक ही शिकवली जातात. एक बघितल्यावर भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र आठवेल. कारण ते टेक्निक फक्त त्यांनाच येत होतं. ते शस्त्र फेकून म्हणजे खरं ते अस्त्र आहे. कारण शस्त्र म्हणजे हातात धरून लढतात ते, आणि अस्त्र म्हणजे दूर जाऊन जे मारा करतं शस्त्र, त्याला अस्त्र असं म्हणतात. म्हणजे चक्र आहे हे अस्त्र आहे, त्याला मुक्त शस्त्र असं म्हणतात. मुक्त शस्त्र, अमुक्त शस्त्र, तलवार, दांडपट्टा ही अमुक्त शस्त्र हातात धरून लढली जातात. मुक्त म्हणजे हातातही धरून लढली जातात आणि फेकूनही दिली जातात, भाल्यासारखे शस्त्र. आणि यंत्रमुक्त म्हणजे यंत्राच्या सहाय्याने धनुष्यबाण, तोफा, बंदुका ही यंत्रमुक्त शस्त्र आहेत. असं आपल्याकडे शस्त्रांवरती लिहिलेला एक धनुर्वेद आहे, म्हणजे यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे. आणि या धनुर्वेदामध्ये शस्त्रांच्या टेक्निक, वेगवेगळी पद्धतीची शस्त्र कोणत्या धातूपासून बनवायची, ते खनिज कसं काढायचं, इत्याभूत माहिती या धनुर्वेदामध्ये आहे. आणि धनुर्वेद हा सुमारे जवळजवळ 7,500 ते 8,000 वर्षापूर्वी लिहिलेला धनुर्वेद आहे. त्याच्या 6 संहिता आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक सांगितल्या गेलेल्या आहेत. दोन्ही हातामध्ये दांडपट्टा किंवा तलवार घेऊन चालवता येण्याचं प्रशिक्षण पहिले इथे असतं.